हाय, आज बनवूया डब्याला आलू मेथी। कढई गरम करत ठेवले, तेल टाकते आणि त्याच्यामध्ये फोडणीला आपण जिरा टाकूया। पहिला तेल गरम झाल्यावरती हे बघा, तेल गरम झाले, जिरा टाकले मी आणि 2 मी मोठ्या आकाराचे कांदे चिरलेत मेथीसाठी, एक छोट्या जुडीला। ते व्यवस्थित भाजून घेऊया। लाल झाला की त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून घेऊया। हे बघा, मी अद्रक आणि लसूण टाकते। ते व्यवस्थित अद्रक आणि लसूणचा कच्चा वास निघून गेला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि बटाटा टाकायचा आहे। बटाटा टाकलाय मी। आता एक वाफ काढली की त्याच्यामध्ये आता मी हिरवी मिरची आणि लाल मिरची टाकणार थोडीशी। सॉफ्ट झालाय माझा बटाटा। हे बघा, एक हिरवी मिरची, एक लाल मिरची, जी आपली सुकी असते ना ती। बघा, हे पण व्यवस्थित झालंय शिजून। आता त्यामध्ये 2 टमाटर टाकलेत मी छोटे। हळद, लाल तिखट टाकायचे, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे असेल तेवढं। हे पण व्यवस्थित मसाला भाजून घेऊया आपण। त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, जेवढं तुम्हाला लागेल तेवढं। आता एक वाफ काढून घेतली मी आणि बघूया आपण बटाटा आपला सॉफ्ट झालाय का। त्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर आणि मिक्स करून घेणार आहे मी आणि मग मेथी टाकून घेणार आहे। मेथी टाकून घेतले, बारीक चिरून घेतले मी। स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून बारीक चिरले आणि आता हे बघा मिक्स करते मी। आणि आपण आपली होत आली भाजी, लवकर होते। थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकले आणि लास्टला एक छोटा चमचा मी तूप टाकणार आहे, कारण त्याने टेस्ट खूप छान येते। आणि थंडीचे दिवस आहेत तर मेथी खाल्लीच पाहिजे। आता 5 मिनटं वाफ देऊया आणि गॅस बंद। झाली आपली आलू मेथी। झटपट होते, सकाळच्या टिफिनला बरं पडतं घाई असेल तर। आणि ह्याच्याबरोबर ऑलवेज आम्ही भाकरी खातो, त्याच्यामुळे भाकरीच असणार, त्याच्यामध्ये काही चेंजेस येणारच नाही। तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय, सी यू।